माझं एक लेकरू आहे की जे पापासोबत मोबाईल बघत बसलं आहे, ज्याने खरंच अभ्यास करायला पाहिजे ना त्याने. आणि हे माझं छोटंसं पिल्लू, ज्याला अजून काहीच नाही. अभ्यास म्हणजे काय, याचा वासही नाही, गंधही नाही आपण म्हणतो. आणि अशी बसली आहे अभ्यास करण्यासाठी. प्रचंड अशा कलरफुल रेषा तिने पेजवर काढून ठेवल्यात. आणि काही गोष्टी आपण म्हणतो अनुकरणाच्या असतात किंवा मुलं आपले अनुकरण करतात. पापा मोबाईल बघतायत म्हणून नैतिक मोबाईल बघतोय. आणि आईला उद्या टीचिंग करायचं आहे म्हणून आई स्टडी करते आहे, म्हणजे मी वाचत होते म्हणून माझी बाईसुद्धा मी अभ्यास करते आहे म्हणून इथे अभ्यास करायला बसली आहे. खरंच आपण अनुकरणातून मुलांना खूप काही शिकवत असतो आणि हेच अनुकरण मुलं करतात. स्वतःमध्ये बदल करा, म्हणजे मग मुलांमध्ये बदल नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. शक्यतो असं म्हणतात की मुली वडिलांचं अनुकरण करतात, मुलं आईचे लाडके असतात. पण आमच्या इथं सान्वी माझ्याकडे आणि नैतिकच्या पप्पांकडे नैतिक बरोबर तो सेम त्याच्या पापासारखंच अनुकरण करत असतो. सानू काय करते बाळा तू? अभ्यास करते. किती अभ्यास केला? हां, काय काय केलं? 1 2 3 लिहिलं? म्हण बरं 1 2 3. 4. तुमच्याकडे मुलांच्या बाबतीत काय घडतं हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता व्हिडिओ चाललाय, लक्षात आल्यावर लगेच हाय आणि बाय. सानवी लगेच त्याला लोटती आहे. आणि काय म्हणती सानू दादाला? लोटून दिलं ना? मध्ये येत होता ना, तुला अभ्यास करायला त्रास देत होता ना? बरं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.